असंच सहज जात असताना आम्हाला आमच्या गावच्या शाळेच्या ग्राउंडवर एक पाखरू दिसले होते, जेणेकरून आम्हाला उत्सुकता होती की हा पाखरू उडत का नाही. त्याबद्दल आम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं, हा पाखरांचं नाव काय आहे पाखराचं. मग आम्हाला सर्च आलं की सारस पक्षी. मग आम्ही ठरवलं की वन विभागाला कॉल करायचं आणि त्यांच्या हवाली करायचं. तर वन विभागाचं उडवाउडवीचे उत्तरे होते. तर कॉल रेकॉर्डिंग आहे, तुम्ही ऐकू शकता काय आमच्यामध्ये संभाषण झालं. तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सपोर्ट करा. असेच नवनवीन व्हिडिओसाठी. आम्हाला एक सारस पक्षी आढळलेला आहे, गट्टीला आहे गावात. ते आहे, नरड्याला पांढरा आहे आणि काळी आहे. आम्ही तुम्हाला नांदेड जिल्ह्याच्या आणि बिलोडी तालुक्याच्या ऑफिसरांचा नंबर मी प्रोव्हाइड करून देतो, तो तुम्ही लिहून घेऊ शकता का? सांगा. नांदेड जिल्ह्याच्या आणि बिलोडी तालुक्याच्या आलेपास रेंज फॉरेस्ट ऑफिसर मराठीमध्ये मला चित्रपट, तुम्ही त्यांना कॉल करून इन्फॉर्मेशन देऊ शकता. ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे. हो सर, हो सारस आहे. हा लावलात ना. मग काय दाखवलं? काय दाखवलं याला? थोड्या वेळाने कॉल लावा ना, ऑनलाईन नंबर. मग याला सोडून टाकायचं का असंच? नाही नाही, असू द्या. 10 मिनिटानं लावल्याच्या नंतर त्याचा काय रिस्पॉन्स असेल? जर कॉल तरी पण नाही लागला ना, असं झालं ना, अन्य नंबरने फॉरवर्ड केला तर ते हेल्पलाईनला पुन्हा कॉल लावा. मी तुम्हाला त्यांच्यावर मोठ्या ऑफिसरांना सांगू शकतो सर पक्षीचं काय करायचं. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय, थोड्या वेळ एक 5-10 मिनिटांनी कॉल लावा. जर नाही लागला मी तुम्हाला त्यांच्या कॉल तर कोणी पण उचलले नाहीत. तर आम्ही असं डिसाईड केलं की आजच्या रात्रपुरतं कोणाच्या तर घरी न्यायचं आणि घरून सकाळी कुठे तर तळ्याच्या काठी सोडायचं. तर आम्ही काय मार लागलं, काही तर मार तर लागले नाही कुठेही. फार वेळ उभा टाकू शकत नव्हता. सकाळी उठल्याच्या नंतर आम्ही थेट तळ्याकडे निघालो आणि त्यांच्या वातावरणामध्ये रिलीज केलो. तलावाच्या आजूबाजूने फिरत होता आणि थोड्या वेळाच्या नंतर तो पाण्यामध्ये उतरून मासोळ्या हुडकत होता, मच्छी शोधत होता. 2 तासाच्या नंतर पाण्यामध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर